त्यानंतर आपण पाहणार आहोत काही झटपट बातम्या। मुंबईत जुलै महिन्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे। दरम्यान पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यभरात जुलै महिन्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा 66.67% गेलाय। मराठवाड्यातील धरणामध्ये जेमतेम 25.52% पाणीसाठा झालाय। मराठवाडा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील धरणं ही तुडुंब भरली आहेत। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण झालंय। उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केलं जातंय। हे काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण करून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल अशी माहिती MMRDAने दिली आहे। नव्याने 100 वाहनांची खरेदी करण्यासंदर्भातील निर्णय PMPAच्या संचालक मंडळाच्या बैठकीत न झाल्याने बस खरेदीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये केवळ चर्चा झाल्याने प्रवाशांना नव्या वाहनांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। यंदा सणासुदीच्या हंगामामध्ये 12.5 लाख नवे रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे। यातील 10 लाख नोकऱ्या या हंगामी स्वरूपाच्या तर 2.5 लाख नोकऱ्या या कंत्राटी स्वरूपातील असतील अशी माहिती समोर येते आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरामध्ये भरधाव कार चालकाने बाईक स्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कार चालक दत्तू लोखंडेवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून दत्तू मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत उघड झाली आहे। अपघातातील जखमी बाईक स्वाराला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत 57 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर चिकनगुनियाचे आजाराचे 7 रुग्ण वाढले आहेत। वाढत्या डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त मोहीम ही सुरू करण्यात आली आहे।